नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे. सध्या स्टाफ सिलेक्शन बोर्ड यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. पण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. सॅलरी डिटेल्स इथे म्हटलं तर स्टार्टिंग 47,600 ते 1,51,100 पर्यंत भेटणार आहे. इथे नोकरी आहे ते परमनंट नोकरी आहे. आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊया. ट्रेन ग्रॅज्युएट टीचर यांच्यासाठी आहे. तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा. लेवल 7चं पेमेंट आहे. आपल्याकडे PDF आहे 6 पानी, ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. इथे एज्युकेशन डिटेल्स काय आहे, त्यानंतर इथे जे तुम्हाला अर्जाची पद्धत काय आहे, त्यानंतर इथे अनुभव किती लागणार आहे का फ्रेशरसाठी आहे ही जॉब, हे पूर्ण माहिती मी सांगणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हाला समजून जाणार आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि लाईक करायचं आहे. चला तर आपण डिटेल्स बघून घेऊया. तिथे स्टाफ सिलेक्शन भारत सरकारकडून जॉब अपडेट आलेले आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑफिशियल वेबसाईट आहे. दादर आणि नगर हवेली, दमन अँड दीव. इथे ॲप्लिकेशन 9 जानेवारी पासून सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे. पोस्ट जे आहे ते ट्रेन ग्रॅज्युएट टीचरसाठी आहे. क्लास ग्रुप बी, नॉन गॅजेट अँड नॉन मिनिस्ट्रियल सांगितलेलं आहे. त्यानंतर पे स्केल सॅलरी जी सांगितलेलं आहे बघा, पे स्केल सांगितलेलं आहे लेवल 7 44,900 ते 1,42,400 पर्यंत सांगितलेलं आहे. आणि प्लस त्याच्यात 4,600 रुपये सुद्धा एक्स्ट्रा भेटणार आहे. म्हणजे 47,600 ते 1,51,100 रुपये भेटणार आहे. परमनंट नोकरी आहे. फ्रेशर्स असाल तर तरी सुद्धा तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. सो इथे PDF आहे, आपण बघूया. पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ग्रुप बी सांगितलेला आहे. नंबर ऑफ वॅकन्सी इथे 75 आहे, म्हणजेच 75 आहे. एज्युकेशन डिटेल सांगितलेलं आहे बघा. आणि एज लिमिट बघा, नॉट एक्सिडिंग 30 इयर्स, म्हणजे 30 इयर्सपेक्षा जास्त नको आहे. 30 वर्षापर्यंत कमीत कमी पाहिजे आहे. एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे आहे. PG पाहिजे आहे. फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी पाहिजे आहे. 50% कमीत मार्क पाहिजे आहे. बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे तुमचं BEd कम्प्लीट झालेलं पाहिजे आहे, किंवा पोस्ट ग्रॅज्युएट विथ ॲटलीस्ट 50% मार्क रेकग्नाइज युनिव्हर्सिटी रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट टू द BA CEd फ्रॉम ए नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन सांगितलेलं आहे. एलिजिबिलिटी कंडिशन तुम्ही मीडियम स्पेसिफिक टीचर पाहिजे आहे. आणि द मीडियम ऑफ स्टडी इन SSC शुड बी ॲज द मीडियम इन विच दे आर अप्लाइंग सांगितलेलं आहे. त्यानंतर जे दुसरं पद आहे आणि पहिल्या पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी इथे 47,600 ते 1,51,100 रुपये सॅलरी भेटणार आहे. प्लस PB2GP इथे 4,800 प्री रिवाइज भेटणार आहे. ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आहेत नॉन मिनिस्टर यांच्यासाठी पे लेवल 7 आहे. 44,900 ते 1,42,400 पर्यंत सॅलरी भेटणार आहे. 130 जागा आहेत बघा. इथे पण ग्रॅज्युएट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी पाहिले म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे, BEd झालं आहे, नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर किंवा 4 इयर्स डिग्री असेल, BEd BSc झालं असेल, BSc एड झालं असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. इथे सुद्धा एज लिमिट 30 सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे डिटेल ब्रेकअप सांगितलेला आहे. सब्जेक्ट वाईज कॅटेगरी पाहिजे आहे. इंग्लिश मीडियमसाठी कोणते आहे सब्जेक्ट वाईज सांगितलेलं आहे. इंग्लिश मीडियमसाठी 39 पाहिजे आहे. गुजराती मीडियमसाठी 15 पाहिजे आहे. हिंदी मीडियमसाठी 6, मराठी मीडियमसाठी 13, लँग्वेज सब्जेक्टसाठी 2 पाहिजे. असे टोटल 75 जागा आहेत. इथे जे त्यानंतर सांगितलेलं आहे बघा, ट्रेन ग्रॅज्युएट टीचरसाठी सांगितलेलं आहे. इंग्लिश मीडियमसाठी 84 सांगितलेलं आहे. त्यानंतर गुजराती मीडियमसाठी 7 सांगितलेलं आहे. हिंदी मीडियमसाठी 13, मराठी मीडियमसाठी 11 आणि लँग्वेजसाठी 15. एकूण 130 जागा सांगितलेल्या आहेत. त्यानंतर ही सांगितलेलं PWD PH यांचे जे काय आहे कॅटेगरी वाईज तुम्हाला किती टक्के रिझर्वेशन वगैरे आहे सगळं सांगितलेलं आहे. हाऊ टू अप्लाय सांगितलेलं आहे. इथे पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी 12/1/2024 पासून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि क्लोजिंग डेट 1/2/2024 आहे. ट्रेन ग्रॅज्युएट टीचरसाठी सुद्धा 12/1/2024 पासून ओपन होणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म ॲक्टिवेट होणार आहे. आणि इथे तुम्हाला जे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मचे जे लिंक आहे ते मी पूर्णपणे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर डिटेल्ड इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट सांगितलेलं आहे. ऑनलाईन रिटर्न टेस्ट घेणार आहे रिस्पेक्टिव्ह मीडियममधून. इफ द कॅन्डिडेट ॲप्लाइड फॉर म्हणजे इंग्लिश मीडियमसाठी जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं असेल तर इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे. तुम्ही जर गुजराती मीडियमसाठी केलं असेल तर गुजरातीमध्ये होणार आहे. मराठीमध्ये केलं तर मराठीमध्ये होणार आहे. ठीक आहे. द रिटर्न एक्झामिनेशन हे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. आणि इथे मेरिट लिस्ट पण त्यानुसार होणार आहे. द मेरिट विल बी अवॉर्डेड फॉर द रिटर्न एक्झाम. नो अदर मार्क्स विल बी अवॉर्डेड सांगितलेलं आहे. आणि ते 100 मार्क्सचं रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे. रॉंग आन्सरसाठी 0.25 मार्क्स डिडक्ट होणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर पेनॉल्टी सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे फीज जे तुम्हाला भरावी लागणार आहे, ॲप्लिकेशन फी 200 रुपये असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि बाकीच्यांसाठी 100 रुपये फीज असणार आहे. इन्स्ट्रक्शन फॉर द दिव्यांग और फिजिकल हँडिकॅपसाठी सांगितलेलं आहे. तुम्ही ते बघू शकणार आहात. ही 6 पानी PDF आहे.
हेल्पलाईन नंबर सांगितलेला आहे. तुम्हाला जर काही हेल्पलाईन पाहिजे असेल तर नक्कीच इथे विचारू शकता. यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, इथे सुद्धा मी तुम्हाला लिंक देणार आहे. ऑनलाईन जॉबची ते ॲप्लिकेशन आहे, इथे सुद्धा अप्लाय नाव करून तुम्ही भरू शकणार आहे. 12 तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहे, तुम्ही नक्कीच भरू शकणार आहात. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर नक्कीच फॉर्म भरून नोकरीची संधी आहे भरून घ्यायचा आहे आणि नोकरीचा फायदा करून घ्यायचा आहे. इथे नोकरीचे ठिकाण दमण आहे. मराठी उमेदवार म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील उमेदवारांसाठी हे ओपन आहे. वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष आहे. केंद्र सरकारी जॉब असणार आहे. अर्जाची पद्धत ऑनलाईन आहे आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा हे अर्ज करू शकता असं सांगितलेलं आहे. काही जरी अडचण असेल तर काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती भेटेल आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.